न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। ड्रग्ज माफियांविरोधात भाजपचा हल्लाबोल, एसपी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। अहिल्यानगर जिल्ह्यात फोफवलेल्या ड्रग्जच्या अवैध धंद्याविरोधात भाजपने आज आक्रमक भूमिका घेत थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला। ड्रग्जमुळे तरुणाई उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप करत भाजप पदाधिकारी निवेदन देण्यासाठी पोहोचले होते। मात्र पूर्वनियोजित वेळ असूनही पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन कार्यालयात उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला। यानंतर भाजपने एसपी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू करत जोरदार घोषणाबाजी केली। ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा आंदोलकांनी दिला। राज्यात सत्ता असलेल्या भाजपलाच प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरावे लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। ड्रग्ज माफियांना नेमके कोणाचे संरक्षण आहे असा सवाल उपस्थित करत भाजपने पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे। आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हा सरचिटणीस निखिल वारे यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। गेल्या 4-6 महिन्यापूर्वी देखील आम्ही माननीय एसपी साहेबांची मुलाखत घेऊन त्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा हा कुठेतरी उडता पंजाब होतोय हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणलं होतं। अनेक ठिकाणी शाळा कॉलेजांमध्ये असेल मोकळ्या ठिकाणावर मुलं हे व्यसन करताना दिसत आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे प्रतिबंधित ड्रग्ज आहे, मग गांजा, एमडी ड्रग्ज, त्याच्या व्यतिरिक्त जे विविध प्रकारचे जे इंजेक्शन मधून घेतलेले औषध आहेत ते घेताना दिसत आहेत। शहरातील जे मोकळे ग्राउंड आहे याच्यामध्ये देखील मोकळे सिरिंज आढळत आहेत। शहरातील जे टपरे आहेत त्याच्यामध्ये देखील गोगो नावाचं जे गांजे पिण्यासाठी जे साहित्य लागतं, गोगो म्हणतात त्याला, ते देखील मोकळ्या याच्या त्या ठिकाणी भेटतंय। आज आम्ही एसपी साहेबांची भेट घेतली। याचं मागचं कारण असं सांगतो की 2 दिवसापूर्वी माझ्या प्रभागातील एक तरुणाने व्यसनाधीन होऊन स्वतःच्या कुटुंबावर, आई वडील, सख्ख्या बहिणीवर हल्ला केला आणि स्वतः आत्महत्या केली। जर अशाच पद्धतीने अहिल्यानगर शहराची वाटचाल चालली तुम्हाला सांगतो की फार गंभीर परिणाम नगर शहराला भोगावे लागतील। म्हणून आज आम्ही माननीय नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एसपी साहेबांची भेट घेतली आणि एसपी साहेबांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की प्रतिबंधात्मक कारवाई झालीच पाहिजे, अवैध धंदे बंद झाले पाहिजे, मात्र जुगार याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। परंतु हे होत असताना जे गांजा, एमडी ड्रग्ज हे बंद ज्यावेळेस सहजासहजी उपलब्ध व्हायचं बंद होईल त्याच वेळेस नशेखोरी बंद होईल। हा एक प्रतिबंधात्मक प्रकार झाला, परंतु प्रबोधन देखील करणं गरजेचं आहे। याच्यामध्ये विविध सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, पोलीस प्रशासन असेल, यांना संयुक्त विद्यमाने एकत्रित कारवाई करावी लागणार आहे। मग शाळेत कॉलेजचे प्रिन्सिपल लोकांची मिटिंग घेणं असेल, त्यांना मुलांचे बॅग चेक करायला लावणं असेल, पालकांना घरी सूचना देणं असेल, पालकांनी कोणती काळजी घ्यायची मुलं घरी आल्यानंतर, जे पालकांचे मुलं पुण्याला शिकण्यासाठी आहेत तर ते पुण्यामध्ये कशा पद्धतीने वागतात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। हे सगळं होत असताना कुठेतरी मग व्हिडिओच्या माध्यमातून ड्रग्जचे दुष्परिणाम, त्या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून हे कुठेतरी चळवळ सुरू करावं लागणार आहे आणि अहिल्यानगरचा पॅटर्न असा करायचा की संपूर्ण राज्याला त्या ठिकाणी नशामुक्त करण्यासाठी एक वाटचाल आदर्शदायी ठरेल अशी अपेक्षा आहे। याचबरोबर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आम्ही एक राज्यातलं अतिशय उच्च दर्जाचं नशामुक्ती केंद्र करण्यासाठी देखील प्रयत्नशील आहोत। त्याच्यामध्ये बजेटमध्ये आम्ही अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।